एका कष्टकरी शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबातील मुलाचा आणि दुसऱ्या दारूच्या व्यसनाने त्रस्त कुटुंबातील मुलाचा जीवन प्रवास. दारू पिणाऱ्या वडिलांमुळे बिघडलेले घरगुती वातावरण तसेच पैशासाठी दुकानात अपमान सहन केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलाची मानसिक घुसमट. पुढे एका सुजान मित्राने केलेल्या योग्य प्रबोधनामुळे तो मुलगा चुकीच्या मार्गावरून परत येतो आणि शिक्षण संस्काराच्या दिशेने वाटचाल सुरू करतो. असा सकारात्मक संदेश पथनाट्यातून देत बाल गुन्हेगारीचे गंभीर परिणाम शालेय विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेत. धनकवडी येथील आदर्श मित्रमंडळाच्या वतीनं पर्वत येथील कर्मवीर भाऊराव हिरे हायस्कूल येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, संजय भैमुले उपस्थित होते. किशोर साव व विशाल भैलुमे यांनी पथनाट्याचे दिग्दर्शन केले. प्रमिला गायकवाड म्हणाल्या, मुलांना लहान वयात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आकर्षण वाटू शकते. यासाठी काही वेळा पालक आणि प्रामुख्याने नेते मंडळी जबाबदार असतात. फक्त मुलांनाच याबद्दल जागरूक करून उपयोग नाही, पालकांना देखील जागृत केले पाहिजेत. मुलांमध्ये संयम आणि ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. नंदकुमार गायकवाड म्हणाले, मोबाईलमुळे बालगुन्हेगारांची संख्या वाढली आहे. ती कमी व्हावी यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. परंतु आईवडिलांनी देखील लहान वयात मुलांना मोबाईल देऊ नये. डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे बालगुन्हेगारी रोखण्यासाठी काम करत आहेत. परमेश्वराची सेवा ही मंदिरामध्ये नाही, समाजामधील गरजूंची सेवा करण्यातच परमेश्वराची सेवा असल्याचं त्यांनी म्हटले. उदय जगताप म्हणाले, धनकवडीमधील आदर्श मित्र मंडळ हे गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. पुण्यातील गुन्हेगारी वाढू नये यासाठी आदर्श मित्र मंडळाने पुण्यातील 20 शाळांमध्ये प्रकाश वाटा गुन्हेगारी मुक्तीचे असा उपक्रम राबवत आहे. उदय जगताप, आदर्श मित्र मंडळ. आदर्श मित्र मंडळ हे गुन्हेगारी कमी करण्यावर जास्त काम करत असतं. पुणे शहरातली गुन्हेगारी वाढू नये म्हणून आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून 20 शाळांमध्ये गुन्हेगारी मुक्त समाजासाठी, भावी पिढीच्या सुरक्षेसाठी प्रकाश वाटा गुन्हेगारी मुक्तीच्या असा एक प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत आणि ह्याला 20 शाळांनी परमिशन दिलेलं आहे. पुणे शहरात संवाद परिवर्तन यात्रा पण आम्ही त्या माध्यमातून काढत आहोत. गुन्हेगारी कमी करणे हा मूळ उद्देश आमचा ह्या पाठीमागे आहे. तर पुणे शहरातल्या सर्व गणेश मंडळ ह्याच्यात बऱ्यापैकी मदत करतायत. गणेश मंडळांबरोबर शाळा मदत करतायत. आज शाळा, समाज आणि पोलीस अधिकारी जर एकत्र आले तर पुण्यातली गुन्हेगारी नक्कीच कमी होईल, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि असाच एक प्रयोग पुण्यात 2008 साली राबवला गेला होता आणि तोच प्रयोग आता परत गुन्हेगारी वाढल्यानंतर आम्ही वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या स्वरूपात राबवतोय. वाढलेलं कोयता गँगचं प्रस्थ हे कमी करण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केलेत, पण समाज म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण एक पुढे येऊन हा प्रोजेक्ट उपक्रम राबवतोय. ओ बल्लू भाई, ए कुठे चाललं रे? बल्लू भाईला भेटायचंय. तुला किती वेळा सांगितलंय बल्लू भाईला वाटता येणार नाही म्हणून? अरे कोण आहे रे तू? अरे काय चाललंय तुमचं? हा म्हणला तुम्हाला भेटायचंय. 4-5 दिवस झालं रोज आकलतोय. काल तर चांगला टॉकला आला, आज परत आला. लय चिवडबेन हाय आणि त्याच्यासोबत असतो तो आपला अर्जा. ए भावड्या, अरे इतकं मारत असत बरे लेकराला. अरे बच्चा आहे अजून तो.